बघा, एकलव्य नावाला आमचा विरोध नाही, कुठल्या वास्तूला देत आहे त्याच्याकरता आमचा विरोध आहे. ज्यांच्या सुपीक डोक्यात हे निघालं आहे ना नाव, त्यांनी मुंबईमध्ये एक मोठा टॉवर बांधावा. त्यांचा धंदा आहे टॉवर बांधायचा. त्यांनी मोठा टॉवर बांधावा, त्याच्यामध्ये धर्मादाय रुग्णालयाची स्थापना करावी आणि त्याला द्यावं ना सुवर्ण अक्षरात नाव द्या, कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय. आम्ही त्याचं स्वागत करू, त्या कार्यक्रमाला जाऊ, ढोल ताशे वाजवू. पण ज्याला इतिहास आहे, ज्या वास्तूचा इतिहास 100 वर्षापूर्वीपासून आहे, ज्या वास्तूचा शताब्दी महोत्सव आता आपण काही दिवसांपूर्वी महिन्यांपूर्वी केला, त्यावेळी सगळे मंत्री महोदय, सगळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सेलिब्रिटी, लोकप्रतिनिधी, वेगवेगळ्या देशातले सगळे डॉक्टर, या KM गेलेले सगळे अधिष्ठाते, हे सगळेजण उपस्थित होते. तोंड भरून सगळ्यांनी KM रुग्णालयाचं स्तुती केली. काय झालं त्याचं? माझं तर म्हणणं आहे की कॅसेट लोडांना पाठवून द्यायची दिननी आणि सांगा ती रात्रभर बघा आणि मग ठरवा KM रुग्णालयाचं नाव बदली करायचं का. किती दिवस सह्यांची मोहीम चालणार आहे? आम्ही आज या सह्यांची मोहीम राबवतोय. आम्ही उद्या माननीय महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतोय. आम्ही सगळे नगरसेवक, आम्ही खासदार उपलब्ध असेल तर खासदार, आम्ही आयुक्तांना जाऊन भेटणार आणि जनभावना किती तीव्र आहे त्या आयुक्तांना सांगणार. हा काही राजकीय विषय नाही, ही आमची भावना आहे. कारण माझा जन्म KM हॉस्पिटलच्या मागेच आहे. मग तुम्ही अनेक जण आलेले आहेत माझ्या कार्यालयामध्ये. मी माझी ओळख 5वी इयत्तेमध्ये असताना मला जर कोणी विचारलं बाळा कुठे राहतो, तर मी सांगायचं KM रुग्णालयाच्या मागेला. इथे अनेक जण ॲड्रेस देताना कुठे आहेत कसं यायचं सांगता KM रुग्णालयाजवळ या, तिथून लेफ्ट मारा, राईट मारा, इतके तिथे जा, इथे जा. KM रुग्णालय ही परळवासियांची, मुंबईकरांची ओळख आहे. ती ओळख पुसून टाकायचा अधिकार लोढाला नाही. लोढाचा संबंध काय? पहिला मुंबई मिळवण्याकरता जे आंदोलन झालं, जे 106 हुतात्मे झाले, त्याच्यात एखादा लोढा आहे का जरा बघा. मग मुंबई काय तुमची आहे काय? तुम्ही वाटेल तो निर्णय घेणार. त्यावेळी मुंबईकरांना ठरवू दे काय करायचं काय नाही. जनमत घ्या, मुंबईकर तुम्हाला देतात का सपोर्ट ते बघा. त्यामुळे हे तुमच्या डोक्यातनं जे काय निघालं आहे ते आम्ही होऊन देणार नाही. द्या ना तुम्ही त्या एकलव्यांचं नाव कुठल्या तरी एखाद्या मोठ्या चांगल्या रुग्णालयाला द्या, एक रुग्णालय स्थापन करा. आमचं काही म्हणणं नाही. लोढांचं असं म्हणणं आहे की किंग एडवर्डचा एवढा का पुळका ठाकरेंच्या शिवसेनेला आहे, त्यांनी जाहीरपणे सांगावं की आमचा एकलव्य नावाला विरोध आहे म्हणून. मी पहिलाच तुम्हाला सांगितलं, आमचा कुठल्याही नावाला विरोध नाही, कुठल्या वास्तूला देत आहे त्याचा विरोध आहे. ज्या किंग एडवर्डच्या नावाने हे रुग्णालय स्थापन झालेलं आहे, त्यांनी 1926 7 लाख रुपयाची देणगी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ट्रस्टने या रुग्णालयाला दिली. 1926 साली जे 7 लाख रुपये दिले गेले त्याच्यावरनी तिथे या रुग्णालयाची निर्मिती केली गेली. त्यात लोढांनी काय दिलं? लोढाच्या आजोबांनी पैसे दिले, पणजोबांनी दिले. लोढांचा संबंध काय या रुग्णालयाशी? आम्ही तर सातत्याने रुग्णालयाला मदत करत असतो. लोढांनी करोनामध्ये या रुग्णालयाला 1 रुपया काढून दिला का विचारा. लोढा कोण ठरवणार आहे कुठल्या वास्तूला काय नाव द्यायचं? त्यांना मंत्रिपद दिलं त्या वास्तूंची नावं बदलण्याकरता, ठेवण्याकरता नाहीत. या रुग्णालयामध्ये ज्या असुविधा आहेत त्याची पूर्तता करा, ते तुमचं कर्तव्य आहे. देता का MRI मशीन लोढा फाउंडेशनकडनं ताबडतोब उद्याच्या उद्या? देता का CT स्कॅन मशीन लोढा फाउंडेशनमधनं उद्याच्या उद्या? आजपर्यंत काय दिलं ते सांगा. नामांतराची शिफारस मंगलप्रभात लोढा यांच्या पत्राने झाली. याच्या अगोदर देखील अनेक शिफारसी ज्या आहेत त्या लोढा यांनी आणि अमित साटम यांनी केल्यात. जेव्हापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेचे महापौर बसलाय तेव्हापासून अनेक पत्रव्यवहार जे आहेत ते महानगरपालिकेने कसा काम करायचे या संदर्भात अनेक पत्रव्यवहार त्या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून होत आहेत. याचा विचार मुंबईकरांनी करायला पाहिजे. याचा विचार खऱ्या अर्थाने मुंबईकरांनी करायला पाहिजे. आपण कोणाच्या हातात सत्ता देऊन बसलेलो आहोत? यांनी सत्ता मिळवण्याकरता काय काय केलंय बघा. मला हा राजकारणाचा खरा म्हणजे माझा विषयच नाही आहे. आमची अस्मिता आहे KM हॉस्पिटल, आमचं दुसरं घर आहे KM हॉस्पिटल. कारण या KM रुग्णालयामध्ये रोजच्या 1-2 फेऱ्यातनं आम्हाला मारायलाच लागतात. रुग्णांकरता यावं लागते, डॉक्टरांना भेटावं लागते, ऑपरेशन करता वेळ घ्यावी लागते. त्यामुळे KM रुग्णालय हे आमच्या हृदयात बसलेलं आहे. इथे राजकारणाचा विषय नाही. आणि नाव बदलून त्याचा इतिहास तुम्ही पुसू शकत नाही. त्यापेक्षा आमचं सगळ्यांचंच म्हणणं आहे की एखादं नवीन रुग्णालय बांधा आणि त्याला त्याला नाव द्या. लोढांनी हे आम्हाला विचारण्याची गरज नाही. किंग एडवर्डचं तुम्ही
त्या ब्रिटिशांच्या लढ्यामध्ये कुठे होतात ते अख्ख्या भारताला माहीत आहे. तुम्ही तर तेव्हा कुठेच नव्हतात, परंतु त्या इंग्रजांच्या विरोधाच्या लढाईमध्ये तुम्ही कुठे होतात मला बोलायला लावू नका. तुमची भूमिका काय होती त्यावेळी, तुम्ही असणारे तुमचे लोक जे नेते होते ते त्यावेळी स्वातंत्र्याकरता त्यांचं योगदान काय अख्ख्या भारताला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवून नाही लोणार. महापालिकेच्या रुग्णालयामध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा पाहायला मिळतोय. कोपर रुग्णालयामध्ये सुद्धा 2 दिवसात 2 जणांचा मृत्यू झाला ICU बेड न मिळाल्यामुळे. कुठेतरी लक्ष नाहीये प्रशासनाचं या सगळ्या? 100% तुम्हाला माहिती आहे, मी सातत्याने विधानसभेमध्ये हा प्रश्न लावून धरतो. KM रुग्णालय असेल, नायर रुग्णालय असेल, आमचं सायंत टिळक रुग्णालय असेल. मग मी एकदा ह्या चर्चेमध्ये माननीय विधानसभा अध्यक्षांनी हस्तक्षेप केला आणि त्यांनी सांगितलं की अजय चौधरी म्हणतात ते सत्य आहे. नायर रुग्णालयामध्ये पण अतिशय दुरावस्था आहे. नायर रुग्णालयामध्ये CT स्कॅन मशीन नाही, MRI मशीन नाही. ज्या मशीन आहे त्याच्यावरती पेशंटना 3-3 महिन्याची वेटिंग आहे. म्हणजे अध्यक्षांनी निर्देश देऊन या सरकारने काही केलं नाही. आजही टेंडर प्रलंबित आहे. टेंडर निघते हे मी बोलत नाही. जिल्हा नियोजनमध्ये मी उपस्थित केलेल्या प्रश्नाला आलेलं लेखी उत्तर आहे की टेंडर प्रोसेस चालू आहे. मी तर मागणी केलेलं आहे की जे सेंट्रल परचेस डिपार्टमेंट आहे तेच मुळात बंद करा, कारण तिथूनच टेंडर निघत नाही आहे. का माहीत नाही त्यांचे काय टक्केवारी आहे ती. त्यामुळे हा भ्रष्ट कारभार पहिला बंद करा, लोकांना सुविधा द्या. कारण KM रुग्णालय हे जीवनदान देणारं रुग्णालय आहे, पण शेवटी डॉक्टरांना मर्यादा पडतात. त्या सुविधा तर पाहिजेत ना. एका मशीनवरती समजा 200 MRI निघत असतील तर KM रुग्णालयामध्ये रोजचे 500,000 निघतात. कुठून ते मशीन ताण सहन करणार? म्हणून त्याला सोबत एक दुसरी मशीन हवी, ज्याच्यावरती ही मशीन बंद पडली तर दुसरी वापरता येईल. ते करा. लोडांचा आम्ही सत्कार करू. द्या 8 दिवसामध्ये या सुविधा पूर्ण करा. तुमचा जाहीर सत्कार करू. नागरी सत्कार अजय चौधरी लावेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.